तुझ्या डोळ्यात पाणी न येऊ देणं, तुझ्यावर आलेलं प्रत्येक संकट ढाल बनून मी स्वतःवर झेलणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य पार पाडण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. कोणी स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे? कुणी बांधिल्या या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या, सोबत फुली साता जन्मांची रखरखत्या या वाटेवरती, सावली होईल सुखाची, सावली होईल सुखाची. हॅलो माई. काय रे, बिराजदारांच्या घरात शिरलास ना? सगळं ठीक आहे ना? कोणी काही बोललं नाही ना? आणि आपली राधाताई कशी आहे? मुंग्या, अरे मी काय विचारतीये? आपली राधा सुखी आहे ना? तिला कोणी त्रास तर देत नाही ना? शॉवर आहे ना तिच्यासोबत. शॉवर असताना ताईला काहीच त्रास होणार नाही. मुळात शॉवर तिला त्रास होऊच देऊ शकत नाही. शॉवर सारखी काळजी ताईची कोणीच घेऊ शकत नाही. राधाताई शॉवरच्याच हातात सुखात आहे. ऐक ऐक ना राधा, राधा नको काढू प्लीज प्लीज प्लीज. चाचू चाचू राधा, तुला पण लागले का? मी बरी आहे.
राधा, बाळ अशी काय करतेस? अगं तुला पण लागलंय ना? तू पण, आजी पण, याला किती लागलंय बघताय ना तुम्ही? मला तर काहीच, तू काय केलंयस कळतंय का तुला? का असं वागलास तू विराजस? का खूप मोठं डेअरिंग बस समजतो का तू स्वतःला? काय गरज होती हे सगळं करायची? काय अवस्था झाली पायाची बघ जरा. का दरवेळी सगळं स्वतःवर ओढून घ्यायचं असतं तुला? राधा, बघ किती काचा रुतले, किती त्रास होत असेल. कशाला ओढून घेतलंस एवढं? राधा, तुला त्रास झाला मी नाही बघू शकत. ह्याच्यापेक्षा जास्त वेदना होती इथे. तुला त्रास झालेला मी नाही सहन करू शकत राधा. पण तुम्ही दोघं बाहेर कुठे गेला होता? ते आजी, ते हे काय झालं? मसाला बनवण्यासाठी पैसे हवे होते आणि त्या पैशांसाठी राधाने तिचं मंगळसूत्र घाण ठेवलं. काय? हो आई, मी या दोघांसाठी पैशाची व्यवस्था नाही करू शकलो आणि विराजसने पण खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला बाहेरून कुठून कर्ज नाही मिळालं. मग शेवटी नाईलाज म्हणून राधाला तिचं मंगळसूत्र काळजी करू नकोस बाळा, तुम्ही ही ऑर्डर नक्की पूर्ण करणार आणि तुला श्रीधन परत मिळणार बघ. हो आजी, ते तर मी मिळवणारच. राधाचं मंगळसूत्र आणि तिचं ब्रेसलेट तिच्याकडे परत आणणारच. नक्कीच आणशील तू, पण आत्ता आराम करण्याची गरज आहे. नाही नाही चाचू, आत्ता आराम